मुंडवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारानंतर आता पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आलाय। बोपोडी येथील शासनाच्या मालकीच्या 5 हेक्टर जमिनीचा अपहार करून बेकायदेशीररित्या खासगी ताबा दर्शवण्याच्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तहसीलदारासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1:41 नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तातडीने निलंबित करण्यात आलंय। एकंदरीतच पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। राज्यातील विद्यमान फडणवीस सरकारने 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलंय। दिलेला शब्द किंवा आश्वासन मुदतीत न पाळल्यास 1 जुलैपासून महाराष्ट्रात एकही रेल्वे धावू देणार नाही असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार 30 जून पर्यंत निर्णय घेणार आहे। असं असताना देखील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जफेडीसाठी तगादा लावला जातोय। नवीन कृषी कर्जाबाबत अडवणुकीचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत। यामुळे बळीराजा मात्र संभ्रमावस्थेत सापडलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणावरून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1800 कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे असा आरोप करण्यात येतोय। याबाबतची कागदपत्र समाज माध्यमातून समोर येत असल्यानं एकच खळबळ उडाली आहे। अशातच आता या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे जमीन प्रकरणात पार्थ पवार यांची सही असलेला एक कागदपत्राचा फोटो शेअर केलाय। यामुळे पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरील अडचणी वाढताना दिसतायत। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जालना पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले। मनोज जरांगे यांनी याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय। जरांगेंच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय। जरांगे यांचे आरोप धोतांड असून याबाबत दोघांचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। दरम्यान जरांगे यांनीही आव्हान स्वीकारत नार्को टेस्टला तयार असल्याचं म्हटलंय। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुडा यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत। मानेसर जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हुडा यांची याचिका फेटाळून लावत हा आदेश जारी केलाय। हुडा यांनी दाखल केलेल्या याचिकेत या प्रकरणातील इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असताना त्यांच्या एकट्या विरोधात खटला चालवणं योग्य नसल्याचं म्हटलेलं। मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। यामुळे हुडा यांच्या विरुद्ध आता पंचकुला सीबीआय विशेष न्यायालयात आरोप निश्चित केले जातील। गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेलेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादलेलं, परंतु आता अमेरिकेचा सूर बदललेला दिसतोय। व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात संवाद सुरू असल्याचं म्हटलंय। भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळजवळ बंद केल्याचा दावा करत त्यांनी पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र असून आम्ही वारंवार बोलत असतो असं सांगितलंय। मी लवकरच भारतात जाईन। पंतप्रधान मोदी एक महान नेते आहेत असं म्हणत ट्रम्प यांनी भारतात भेटीचे संकेत देखील दिलेत। या वक्तव्यामुळे भारताबद्दल कठोर भूमिका घेणारे ट्रम्प नरमल्याची चर्चा आहे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावर अन्यायच जास्त झालाय। अनेक वर्ष वंदे मातरमच्या कडव्यांमधील आत्मा हरवलेला या गीताची काही कडवी काँग्रेसने वगळली होती असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। 7 नोव्हेंबर 2025 हा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। आज आपण वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा करतोय। हा शुभ प्रसंग आपल्याला नवीन प्रेरणा देईल आणि लाखो देशवासियांना नवीन ऊर्जेने भरेल। इतिहासात या दिवसाचं स्मरण करण्यासाठी आज वंदे मातरमला समर्पित एक विशेष नाणं आणि टपाल तिकीट देखील जारी करण्यात आलंय असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याच्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। त्यावेळी ते बोलत होते। विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांनी दिली आहे। या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्यात। विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आशीर्वाद आणि ओम असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली गेली आहे। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या। कतरिना आणि विकी कौशलने
23 सप्टेंबरला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती। अखेर कतरिनाने एका गोंडस बाळाला आज जन्म दिलाय। नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कतरिना आणि विकी दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झालाय। अभिनेता मनोज वाजपेयीच्या मुख्य भूमिका असलेली बहुप्रतीक्षित वेब सिरीज द फॅमिली मॅन 3 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय। वेब सिरीज मध्ये मनोज वाजपेयी गुप्तहेर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत पुन्हा परतला असून नव्या सीझन मध्ये काही नव्या कलाकारांची देखील एंट्री झाली आहे। Amazon प्राइम या OTT वर रिलीज होणाऱ्या या सिरीजचा ट्रेलर 2 मिनिट 49 सेकंदाचा असून ट्रेलरची सुरुवात श्रीकांतने त्याच्या कुटुंबाला तो एक गुप्तहेर असल्याचं सांगून केली आहे। यानंतर पुढे श्रीकांतला वॉन्टेड घोषित करण्यात येतं अशी सर्वसाधारण कथा वेब सिरीजची असल्याचं ट्रेलर पाहून समजतं। पण श्रीकांत नेमक्या कोणत्या चक्रव्यूहात अडकलाय यासाठी 21 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे। शुक्रवारी विश्वविजेता भारतीय महिला संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील 3 खेळाडू स्मृती मंधाना, राधा यादव आणि जेमिमा रोड्रिग्ज तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। याआधी महाराष्ट्र सरकारने या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, तर संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। या सत्कार सोहळ्यात बक्षिसाची रक्कम त्यांना देण्यात आली आहे।